जय श्रीराम. सकाळी सकाळी तुमचा भाऊ निघाला होता जिमला. आज आपण जिममध्ये घेणार होतो शोल्डरचं वर्कआउट. पहिली एक्झरसाइज आपण घेतली शोल्डर प्रेस. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. नंतर आपण घेतला सिंगल आर्म रेजेस. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. पुढच्या सेटमध्ये थोडा व्हेरिएशन देऊन आपण घेतले याचे 3 सेट मॅक्स रेपिटेशनसाठी. नंतर आपण घेतला फेस पुल. चेतनला म्हटलं थोडं वेट कमी करून दे. तो म्हणे तूच काम तूच कर म्हणे. भरपूर लाडीगोडी लावल्यानंतर बी त्यांनी काही केलं नाही. मग शेवटी आपणच करून घेतलं. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. नंतर मस्तपैकी पट्ट्या बांधून घेतल्या आणि आता बार्बर शक घेऊ म्हटलं. याचे आपण 3 मेन सेट घेतले मॅक्स रेपिटेशनसाठी. जिम झाल्यानंतर नवीन काहीतरी शिकण्याचा ट्राय केलं. जमता येते आपल्याला, पण थोड्या दिवसांमध्ये अजून भारी जमेल नाही का. जिम झाल्यावर आज काहीतरी बाहेरचं खाऊ म्हटलं. त्याच्यात म्हणे एक दूध पे म्हणे. जेठालालला भेटून आपण निघालो होतो घराकडे. एवढं सजण्याचं कारण म्हणजे आपल्याला नाशिक जायचं होतं आज. पोचलो मग सटाणा बस स्टँडवर. म्हटलं आता बस भेटते का नाही काय माहिती. बस भेटलीच होती तेवढ्यात गौरवचा फोन आला. सायंकाळची बेळ घेऊन ये म्हणे. काकाला म्हटलं पटापटा बांधा, बस निघून जाईल माझी. बेळ घेऊन आलो. बस तर भेटली होती आपल्याला, पण इतकं गरम होत होतं त्याच्यामध्ये. ड्रायव्हरला स्पीड ब्रेकर सोडून सगळं दिसत होतं. बिचारा कंडक्टरचे किती हालून गेले. देवळामध्ये येताच महाराजांचं दर्शन झालं. देवळामध्ये कुठून पण जा, महाराजांचं दर्शन होतंच. तुम्ही आपले म्हणून सांगतो. या ड्रायव्हरने त्या टोल नाक्यावाल्याला पैसेच दिले नाही. याच कारणामुळे सांगतो नका घेऊ इलेक्ट्रिक गाड्या. कुठे लोटायची पाळी येईल भरोसाच नाही त्यांचा. मग काय, तुमचा भाऊ पोचला होता नाशिकला. घ्यायला येणार होते आपल्याला. इथली रील कोणी पाहिली नक्की कमेंट करा. अर्ध्या रस्त्यात आल्यावर आदित्य आला होता आपल्याला घ्यायला. म्हणे पाहुणा आहे तू, तुला थंड करावं लागेल ना आज. रूमवर येतच आपल्याला कामं लागून गेले. जार भरायला जायचं म्हणे. म्हटलं हा चांगलं आहे, चालू द्या तुमचं. बरोबर 12 किलो पाणी येईल म्हटलं, टेन्शन नको घेऊ. रूममधल्या लाईटा पाहून तर 2 मिनिटं मी शॉकमध्ये गेलो होतो. सायंकाळी निघालो होतो आपण बाहेर. ट्रायपॉड घ्यायला जायचं होतं. आम्ही जिथं जायचो तिथं कोणी ना कोणी सांडून जायचं. हा भाऊ तर वेगळीच मजा घेतोय उलटं बसून गाडीवर. शॉपिंग तर अशी चालू होती जसं दुबईला जायचं आहे आपल्याला. ट्रायपॉड घेऊन आलो होतो रूमला. भेटू उद्या. जय श्रीराम.